हो, मार्च महिन्यापासून ग्राहकांना लाईट बिल नाही, कारण सरासरी बिल, मीटर रीडिंगचा गोंधळ यातून ग्राहकांची आता सुटका करण्यासाठी महावितरणाकडून म्हणजेच MSEB कडून एक नवी शक्कल लढवण्यात आलेली आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वीज वापरता येईल आणि जितका वापर झाला आहे तितकेच लाईट बिल भरता येईल अशी व्यवस्था महावितरणाकडून करण्यात आली आहे। काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करा। यामुळे तुम्हाला महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात आधी बघता येतील। नमस्कार मित्रांनो, लाईट बिल नाही, कारण आता घराघरांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावले जाणार आहेत। मीटरच्या रीडिंगमध्ये होणारा गोंधळ, ज्यामुळे अव्वाच्या सव्वा येणारे लाईट बिल, यावर तोडगा म्हणून नव्याने प्रीपेड मीटर्स लावले जाणार आहेत। यासाठी ग्राहकांना पैसे खर्च करावे लागणार नाही, कारण जुन्या मीटर्सच्या जागी नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर्स महावितरणाकडून मोफत बसवून देण्यात येतील। आता प्रीपेड या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार जितकी वीज वापरायची तितकेच लाईट बिल भरावे लागेल। थोडक्यात ग्राहक जेवढ्या रकमेचा रिचार्ज करतील तितकीच लाईट त्यांना वापरता येणार आहे। म्हणजे आपण दर महिन्याला जितकं बिल भरतो त्यावरून आपण किती युनिट वीज वापरत आहोत याचा सरासरी अंदाज म्हणजे ॲव्हरेज आपल्या प्रत्येकाला असतो। आता स्मार्ट प्रीपेड मीटर लावल्यानंतर जसा आपण मोबाईलचा रिचार्ज करतो तसा लाईटसाठी रिचार्ज करावा लागणार आहे। उदाहरणार्थ, मोबाईलचा महिन्याचा रिचार्ज 99 रुपयांचा करायचा की 299 रुपयांचा, हे जसं आपण ठरवतो अगदी तसंच किती वीज वापरली जाऊ शकते त्यानुसार आता मीटरवर रिचार्ज करता येणार आहे। म्हणून महिन्याकाठी जेवढ्या रकमेच्या विजेचा वापर असतो त्यानुसार ग्राहकाला पॅकेज घ्यावे लागणार आहे। मित्रांनो, घरगुती, औद्योगिक, कमर्शियल आणि शेतकरी या कॅटेगरीजमध्ये MSEB म्हणजे महावितरणाचे ग्राहक आहेत। त्यापैकी सर्वात जास्त घरगुती वीज ग्राहक आहेत। त्यामुळे हे प्रीपेड मीटर्स घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांसाठीच लावले जाणार असल्याचे MSEB कडून सांगण्यात आले आहे। मित्रांनो, याची सुरुवात नाशिक शहरासह जिल्ह्यात मोफत स्मार्ट मीटर बसवण्यापासून होणार आहे, ज्यासाठी MSEB कंपनीतर्फे एका खासगी एजन्सीकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्वे सुद्धा झाला आहे, ज्याचा रिपोर्ट कंपनीकडे जमा करण्यात आला असून MSEBने स्मार्ट मीटर लावण्याची तयारी केली आहे। आणि 15 दिवसानंतर म्हणजेच मार्च महिन्यापासून नाशिकसह जिल्ह्यातील एकूण 10,72,000 घरगुती वीज ग्राहकांना नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर मिळणार आहेत। थकलेले लाईट बिल ते वसूल करण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे प्रयत्न आणि गरज पडली तर लाईटचे कनेक्शन कट करण्याची कारवाई, यामुळे MSEB आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये वादविवाद वाढले होते। म्हणूनच स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे रिचार्ज नाही तर घरात लाईट नाही असे साधे सरळ समीकरण लागू होणार आहे। याचा प्रभाव असा पडेल की लाईट बिल थकणार नाही आणि वसुलीची गरजही पडणार नाही, कारण प्रत्येक ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार रिचार्ज करून लाईट वापरतील। नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज बिल थकबाकी आहे। 18,000 ग्राहकांकडे जवळजवळ 265 कोटींची थकबाकी असल्याची माहिती MSEBने दिली आहे आणि ती वसूल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी विशेष मोहीम हाती घ्याव्या लागतात। पण स्मार्ट मीटरमुळे थकबाकीचं प्रमाण शून्यावर येणार असल्याचं MSEBच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, लवकरच आपल्याला घराघरात स्मार्ट प्रीपेड मीटर बघायला मिळतील आणि ते रिचार्ज करून लाईटचा वापर कसा करायचा याचाही एक स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरच बघायला मिळेल। म्हणून अजूनही तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य करा आणि फक्त 1200 रुपये भरून STने संपूर्ण महाराष्ट्रावर कसे फिरता येईल हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।